दीड तास म्हणजे किती मिनिट? 90 मिनिट. 90/7. सिंपल आहे की नाही? हे मिनिटात लिहिलं आहे. म्हणजे मिनिटात लिहिण्याचं कारण काय आहे? या दोघांचं स्पीड 90 म्हणजे दीड तासाचे मिनिट होतात 90. हॅलो फ्रेंड्स, माय करियर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. पोलीस भरती वरती बॅच आपलं टार्गेट काय आहे? 25 आउट ऑफ 25. मग मी रेल्वेला हा चौथा व्हिडिओ शूट करण्याचं कारण काय आहे? की जी व्हरायटी मध्ये विचारलं जातं ना प्रश्न, तर ते आपल्याला प्रत्येक बारकाईने बघायचं. आता बघा, याच्यात रेल्वेचा स्पीड 40 किलोमीटर आहे, नंतर तो 50 किलोमीटर होतो आणि तो निर्धारित टाइम समजा 2 तासात पोहोचत असेल, स्पीड वाढवते, कमी लवकर पोहोचेल, स्पीड कमी केलं उशिरा पोहोचेल. तर ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे कसे आणि इझी आहे. आता बघा, एकीचा पहिले सुरुवातीला जेव्हा रेल्वे निघाली तिचा स्पीड होतो 40 किलोमीटर आणि नंतर तो वेग झाला 50 किलोमीटरचा. म्हणजेच काय, 10 किलोमीटर स्पीड वाढवला आणि त्यामुळे ती दीड तास लवकर पोहोचते आपल्या डेस्टिनेशनला. पण डेस्टिनेशन म्हणजे अंतर किती किती क्रॉस केला हे आपल्याला काढायचंय. आपल्याला डिस्टन्स माहिती आहे का? इथं डिस्टन्स आपल्याला माहिती नाही. मग आपण काय करायचं? डिस्टन्स माहिती नाहीये, स्पीड किती आहे? 40. स्पीड वाढवला, डिस्टन्स तेच आहे, स्पीड आहे 50 आणि या दोघांना दीड तास म्हणजे किती मिनिट? 90 मिनिट. 90/7. सिंपल आहे की नाही? हे मिनिटात लिहिलं आहे. म्हणजे मिनिटात लिहिण्याचं कारण काय आहे? या दोघांचं स्पीड 90 म्हणजे दीड तासाचे मिनिट होतात 90 आणि पर आवर आपल्याला तो काढायचा आहे, म्हणजे 60 मिनिट. ओके, आता बघा, एलसीएम काढायचा. एलसीएम ह्या 50 आणि 40चा लसाअ किती येतो? 200. मग 4ला 5 ने गुणलं तर 200 होईल, 5ला 4 ने गुणलं तर 200 म्हणजे 50 4. आता 5d मायनस 4d इक्वल्स टू 90/60. ओके, हा झाला आपला एलसीएम. आता फरक किती आला? तो डी. 5 4 गेला, फक्त डी उरला आणि इकडे आपला 90/60d हा डिव्हिजन आहे, रेसिप्रोकेट होता, तो मल्टिप्लिकेशन आहे. आता तुम्ही करा, बरोबर? 3 गुणिले 6 3 याने याला डिवाइड केलं. डिस्टन्स आपलं किती आलं? 300 किलोमीटर. किती आलं? 300 किलोमीटर. आहे का नाही? इझी वे. ह्या दोघं स्पीडचा लसावी काढायचा आणि मग त्यांचा फरक काढून आपल्याला जे डिस्टन्स, जे तास दिलेले आहे, जी वेळ दिली आहे, अर्ली किंवा लेट, हे आपल्याला इथून यायचं आणि ते तासामध्ये लिहायचं आहे. 90/60 पर तासाला. तर आपला डिस्टन्स येतो 300 किलोमीटर. एवढं डिस्टन्स ते क्रॉस केलं तर दीड तास ते लवकर पोहोचेल. लक्षात आलं? आता आपण अजून एक व्हिडिओ घेतला. आता लवकर पोहोचलो तर आपण उशिरा पोहोचतो त्याचंही काढायचंय. ओके मित्रांनो, आपण दुसरा प्रॉब्लेम जेव्हा घेतो आहोत तेव्हा त्यांनी स्पीड कमी केलेला आहे. स्पीड कमी केला तर तो काय करायचो? उशिरा पोहोच. तर हे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे बघा. त्याचा वेग दिलेला आहे त्यांनी 60 किलोमीटर, नंतरचा वेग दिला आहे 40 किलोमीटर. डिस्टन्स सेम आहे, डिस्टन्स सेम. तर या दोघांचा डिस्टन्स, स्पीड 60चा, स्पीड 40. आपल्याला स्पीड कमी केली, तो वाढवला, तर त्या दोघांचा डिफरन्स दिलेला आहे. म्हणून तो सबट्रॅक्ट करायचं. दीड तास म्हणजे 90/60. मागच्या प्रॉब्लेम मध्ये पण त्याच प्रॉब्लेम होता. दीड तास म्हणजे 90 मिनिट. आता बघा, त्यांचा लसावी काढायचा आहे. लसावी किती? 240. याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर 240. याला 6 ने मल्टिप्लाय केलं तर 240. म्हणजे काय आलं? 4d मायनस 6d इक्वल्स टू 90/60. आता आपल्याला याचा डिफरन्स काढायचा आहे. डिफरन्स काढायचा म्हणजे प्लस मायनस साईनचे कशी नाही, फक्त डिफरन्स काढायचा आहे. आला 2d इक्वल्स टू 90/60. हा 40 डिवाइडेड आहे, इकडे त्यांना तो मल्टिप्लाय झाला. ह्या दोन्ही डायरेक्ट मल्टिप्लाय घेतला. नंतर बघा, हा गेला 8 7 24 9 36. 2d बरोबर 360, d बरोबर 360, 2 बरोबर 180 किलोमीटर.
अंतर किती आहे? गाडीने किती प्रवास केला आहे? 180 मित्रांनो, आता दोन प्रॉब्लेम घेतल्यावर ह्या प्रकारात तुम्हाला अडचण येणार नाही. लक्षात ठेवायचं, फक्त इथं आपल्याला प्रत्येक तासात 60 मिनिटांमध्ये आहे म्हणून आपण 60 ने दिलं म्हणजे एक टोकाचं कन्व्हर्शन आपण करून घेतलं आहे. आणि हे अतिशय सोपी पद्धत तुम्हाला दिली. तर प्लस किंवा मायनस साईन स्पीड कमी केला, स्पीड जास्त केला, फक्त आपल्या दोघांचा डिफरन्स काय आहे 4 आणि 60 मध्ये दोन मिनिट आहे. प्लस मायनस साईन आपण नाही. ओके, तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडेलच आणि आपल्या मित्रांना जरूर सांगा की आपल्याला जी रिटर्न टेस्टची प्रॅक्टिस करायची आहे ना, तर या मी सांगितलेल्या डायरेक्ट 10 आणि 25 पैकी 25 मिळवा. ओके, टेक केअर, बाय बाय.